नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात 1 वाटी बेसनपासून 4 वाटी मस्त जाळीदार अगदी हलवाई स्टाईल स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा. या पद्धतीने बनवलेला ढोकळा अगदी परफेक्ट बनतो, अजिबात चुकत नाही. खूप वेळा मी ढोकळा करून पाहिला होता, पण मला हवा तसा तो स्पॉन्जी जाळीदार असा बनत नव्हता. नेहमी काहीतरी कमी किंवा जास्त होत असल्यामुळे ढोकळा अगदी परफेक्ट जमत नव्हता. या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं जे साहित्याचं प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. त्यामुळे ढोकळा सुद्धा आपल्याला हवा तसा रंगाचा, मस्त जाळीदार स्पॉन्जी आणि चवीला सुद्धा अगदी हलवाई स्टाईल बनतो. तर चला तर मग पटकन रेसिपी पाहूया. तर सुरुवातीला 2 मिरच्या आणि 2 इंच आलं मोठंच वाटून घेऊयात. मिक्सरला सुद्धा मोठंच वाटून घेऊ शकता, पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाही. मिरचीचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट ढोकळा हवा आहे त्याप्रमाणे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे. केक अगदी परफेक्ट बनण्यासाठी सगळं साहित्य आपण जसं मोजून घेतो त्याप्रमाणेच ढोकळ्याचं सुद्धा घ्यायचं. तर पीठ मिक्स करून घेण्यासाठी एक मोठं पसरट भांडं, मेजरिंग कप आणि चमचे सुद्धा घेतलेले आहेत. त्यासोबतच ढोकळ्यासाठी लागणारं सगळं साहित्य अगोदर एकत्र काढून ठेवलं. आता इथे मी साहित्य मोजून घेण्यासाठी अशा प्रकारचे मेजरिंग स्पून वापरलेले आहेत. पण हे जर नसतील, आपल्याकडे जो पोह्याचा चमचा असतो त्याचा वापर करून सुद्धा सगळ्या साहित्याचं प्रमाण मी दाखवलेलं आहे. तर हे पहा, एक खोलगट मोठं भांडं घेतलं. आता सुरुवातीला आपल्याला या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी मेजरिंग स्पून वापरलेला आहे. तर हा 1 टेबलस्पून आहे. तर एकूण आपल्याला 1 आणि अर्धा टेबलस्पून म्हणजे 1.5 टेबलस्पून तेल लागणार आहे. तर आपल्या घरी जो चमचा असतो त्याने सुद्धा हे तेल मी मोजून दाखवलेलं आहे. तर हे पहा, 1 टेबलस्पून मध्ये 5 चमचे हे तेल आलेलं आहे. म्हणजे 1.5 टेबलस्पून मध्ये 7 ते 7.5 चमचे आपल्याला तेल घ्यायचे. आता तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता, फक्त उग्रवासाचं किंवा मोहरीचं तेल वापरू नका. आता ढोकळ्यामध्ये सगळ्या साहित्याचं प्रमाण तर खूप महत्त्वाचंच आहे. तेल वापरल्यामुळे आपल्याला ढोकळा पाहिजे तसा ओलसर बनतो. कधी कधी तुम्हाला अनुभव आला असेल, ढोकळा खाताना टाळ्याला चिकटल्यासारखा होतो, थोडासा कोरडा कोरडा वाटतो. तर तसं होऊ नये, ढोकळा कोरडा कोरडा वाटू नये, त्यासाठी 1 वाटी बेसनसाठी हे तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे. आता फक्त एक चिमूटभर हिंग इथे मी वापरलेला आहे. जास्त वापरायचं नाही, बेसनचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर कोणाकोणाला ॲसिडिटी होऊ शकते, त्यामुळे पचनासाठी थोडासा वापरलेला आहे. आता 1 टीस्पून मेजरिंग स्पून इथे मी घेतलेला आहे. आता 3 टीस्पून आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करायची. आता आपल्या रोजच्या चमच्याने हे किती भरतं ते पाहूयात. तर 1 टीस्पूनमध्ये 1 सपाट चमचा साखर भरलेली आहे. तर 3 सपाट चमचे पिठी साखर आपल्याला लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पिठी साखरऐवजी साखर वापरली तर चालेल का? साखर वापरली तरी सुद्धा चालेल, 3 सपाट चमचे साखर वापरू शकता. पण आपल्याला ही साखर सुरुवातीला विरघळून घ्यायची, तर पटकन विरघळण्यासाठी साखरेपेक्षा पिठी साखर कधीही चांगली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणाकोणाला जास्त गोड असा ढोकळा आवडतो, त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त वापरतो. पण यामुळे काय होतं, ढोकळा आपल्याला हवा तसा जाळीदार आणि स्पॉन्जी बनत नाही. ढोकळा जर गोडच हवा असेल तर त्यासाठी काय करायचं हे मी पुढे सांगेनच. तर सुरुवातीला तर यामध्ये 3 टीस्पून पिठी साखर ॲड केलेली आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. तर हळद आपल्याला फक्त 1 चिमूटभरच ॲड करायची आहे, यापेक्षा अजिबात जास्त घालायची नाही. चुकून हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावरती रेड स्पॉट्स दिसतात, त्यामुळे एकसारख्या रंगाचा तर ढोकळा दिसतच नाही. त्यामुळे हळद आपल्याला फक्त 1 चिमूटभरच वापरायची आहे, यामुळे ढोकळ्याला अगदी परफेक्ट रंग येतो. आज आपण हलवाई स्टाईल ढोकळा बनवतोय, त्यामुळे सायट्रिक ॲसिड यामध्ये ॲड केलेला आहे. यालाच आपण लिंबू सत्व म्हणतो. अगदी इझिली कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं. यामुळेच आपला ढोकळा जाळीदार आणि स्पॉन्जी बनणार आहे. त्यामुळे याचं सुद्धा प्रमाण अगदी अचूक पद्धतीनेच आपल्याला वापरायचं आहे. तर 1 टीस्पून इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे. साध्या चमच्याने पाहिलं तर बरोबर 1 चमचा आहे. 1 वाटी बेसनसाठी यापेक्षा कमी किंवा जास्त वापरायचं नाही. आता ढोकळा मस्त खमंग आणि स्वादिष्ट होण्यासाठी वाटून घेतलेलं आलं आणि मिरचीचं वाटण यामध्ये घेतलं. 1 चमचा यामध्ये हे वाटण घेतलेलं आहे, थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्यात. हे पहा, चिमूटभरच आपण हळद वापरलेली आहे, तरी सुद्धा याला रंग मस्त आलेला आहे आणि असाच रंग आपल्या ढोकळ्याला सुद्धा येणार आहे. आता साखर आणि सायट्रिक ॲसिड व्यवस्थित विरघळण्यासाठी 2 टेबलस्पून पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. एक 4 ते 5 मिनिटे याला व्यवस्थित विरघळून घ्यायचं. तर 5 मिनिटे हे बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे साखर सुद्धा व्यवस्थित विरघळली जाईल. तोपर्यंत आता बाकीची तयारी करूयात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन. बेसन कोणतंही वापरू शकता, घरी बनवलेलं किंवा अगदी विकतचं सुद्धा वापरू शकता. शक्यतो बारीक दळलेलं असावं. तर हे पहा, मेजरिंग कपनीज हे बेसन मी मोजून दाखवत आहे. बरोबर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे.
असंच अलगद हाताने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, याला दाबलेलं नाही. बेसन आपल्याला चाळूनच वापरायचं आहे. यामुळे यामध्ये हवा सुद्धा चांगली तयार होईल, ढोकळा मस्त स्पॉन्जी व्हायला मदत होईल. तर एका प्लेटमध्ये 1 वाटी बेसन चाळून घेतलं. या वेळेमध्ये साखर सुद्धा अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे. आता आपल्याला थोडं थोडं बेसन या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 2 चमचे बेसन ॲड केलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ढोकळ्याचं मिश्रण फेटून घेण्यासाठी शक्यतो मिक्सर किंवा ब्लेंडरचा वापर करायचा नाही, तर हातानेच आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं. तर थोडंसं घट्टसर हे झालं की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे. तर पाणी आपल्याला एकदम यामध्ये सगळं घालायचं नाही. तर 1 ते 2 चमचे बेसन घ्यायचं, त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी आणि थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला हे मिश्रण अगदी परफेक्ट करून घ्यायचं आहे. पाणी यामध्ये घालताना अजिबात घाई करायची नाही, कारण ढोकळा परफेक्ट येण्यासाठी याची कन्सिस्टन्सी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. थोड्या वेळाने एक अशा पद्धतीचं बॅटर बनून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकाच धारेमध्ये हे पडत नाही, थोडं थोडं हे पीठ पडतंय. या मिश्रणाचा जर ढोकळा बनवायला गेला तर तो आपल्याला पाहिजे तसा फुगणार नाही. त्यामुळे 1 ते 2 चमचे आणखी पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. या बॅटरची आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे आणि त्यासोबतच जास्त पातळ सुद्धा नको आहे. तर हे पहा, थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा फेटून घेतलं आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकाच धारेमध्ये हे पडत आहे. तर हे पहा, ढोकळ्याचं बॅटर बनवून आता तयार झालेलं आहे आणि एका वाटीतलं अर्धी वाटी पाणी मी वापरलेलं आहे आणि सुरुवातीला पिठी साखर, सायट्रिक ॲसिड विरघळण्यासाठी 2 टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे. तर एकूण अर्धी वाटी आणि 2 टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं. आता आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. परफेक्ट ढोकळा बनण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तर बरोबर 5 मिनिटे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही 5 मिनिटाचा अलार्मसुद्धा लावा, कारण यामुळेच आपला ढोकळा परफेक्ट व्हायला खूप मदत होणार आहे. तर हे पहा, 5 मिनिटे मी फेटून घेतलेलं आहे. अजून यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनोसुद्धा वापरलेलं नाही आणि तरीसुद्धा याला मस्त बबल्स आलेले आहेत, म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता आपल्याला हे झाकण लावून 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे. लगेचच ढोकळा बनवायला घ्यायचं नाही, 10 ते 12 मिनिटे तरी याला रेस्ट द्यायची. यामुळे काय फरक पडणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तर तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. तर इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. कढई पसरट आणि खोलगट असावी. आता वाट्यांमध्ये हा ढोकळा मी वाफवून घेणार आहे, त्यासाठी वाटे व्यवस्थित बसतील असा स्टँड ठेवला. लहान वाट्या असतील, स्टँडवरती बसत नसतील तर अशा पद्धतीची प्लेट सुद्धा यावरती ठेवू शकता किंवा या पद्धतीची दुधावर जी आपण प्लेट ठेवतो ती सुद्धा वापरू शकता. कढई आणि वाट्यांचा जसा आकार असेल त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करू शकता. आता बरोबर 1 पेला यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, यापेक्षा जास्त घ्यायची गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या वरती स्टँड यावा. तर पाणी व्यवस्थित गरम करून घेऊयात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोकळा शिजताना यामधून वाफ अजिबात बाहेर येऊ द्यायची नाही. तर त्यासाठी अगदी व्यवस्थित बसणारं झाकणच कढईवरती आपल्याला ठेवायचं आहे. या पद्धतीची जर लीड असेल तर त्याला एक होल असतं, त्यामधून सुद्धा वाफ बाहेर येऊ शकते. तर तिथे पिठाची कणिक सुद्धा चिकटवून घेऊ शकता. आता हे पहा, हे जे झाकण आहे ते कढईवरती व्यवस्थित बसत नाही, वाफ यामधून बाहेर येऊ शकते. यामुळे काय होईल, ढोकळा फुगेल पण लगेचच खाली बसेल. यापूर्वी ढोकळा माझा खूप वेळा चुकलेला आहे, त्यामुळे या बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. 3 समान आकाराच्या स्टीलच्या वाट्या इथे मी घेतलेल्या आहेत. वाट्यांच्या आतमधून आपल्याला अगदी कडेपर्यंत व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तेलाचा एक लेअर बनवून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा वाटी पलटी केली तरी लगेचच निघतो. आता हे पहा, 10 ते 12 मिनिटामध्ये याला अजून बबल्स आलेले आहेत. थोडंसं फ्लफी आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता इथे आपल्याला वापरायचं आहे पाऊण टीस्पून बेकिंग सोडा. सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे, त्यामुळे शक्यतो इनो वापरायचं नाही. आता साध्या चमच्याने पाहायला गेलात, हे पहा, अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये येत आहे. लक्षात ठेवा, सायट्रिक ॲसिड आपण वापरलेला आहे, त्यामुळे बेकिंग सोडा यापेक्षा जास्त वापरायचा नाही. आता अगदी हलक्या हाताने फक्त काही सेकंद हे फेटून घ्यायचंय. बेकिंग सोडा घातल्यानंतर भरभर फेटायचं नाही. 1 ते 2 सेकंदातच तुम्ही पाहू शकता लगेचच हे अगदी फ्लफी व्हायला सुरुवात झालेली आहे. लगेचच तुम्हाला यातला फरक जाणवत असेल, हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि मस्त फ्लफी झालेला आहे. हे पहा, चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला दाखवत आहे, अगदी इडलीच्या बॅटरसारखं थोडी थोडी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता वेळ न घालवता लगेचच हे वाट्यांमध्ये काढून घ्यायचं. बेकिंग सोडा घातल्यानंतरची प्रोसेस पटापट करून घ्यायची, कारण या बॅटरला आता लगेचच हीट देणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळेच आपला ढोकळा फुगणार आहे, आतून मस्त स्पॉन्जी जाळीदार बनणार आहे. पाणी मस्त उकळलेलं आहे. कढईमध्ये लगेचच या वाट्या ठेवून दिल्या. झाकण लावायचं. मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटे हे शिजवून घ्यायचं.
गॅसच्या फ्लेमवरती किंवा कढईवरती सुद्धा हे शिजण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. थोडंसं बॅटर उरलेलं होतं ते मी चौकोनी आकाराच्या स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतलं. आता हे सुद्धा दुसऱ्या कढईमध्ये मी वाफवायला ठेवलेलं आहे. त्या कढईचं माझ्याकडे झाकण नव्हतं, त्यामुळे पहिल्या कढईवरती मी व्यवस्थित बसणारं ताट ठेवलेलं आहे आणि त्याचं झाकण मी दुसऱ्या कढईवरती ठेवलेलं आहे. हा ढोकळा सुद्धा करताना भीती होतीच, कसा होतोय, व्यवस्थित होईल का याचं टेन्शन होतंच. तर 12 मिनिटानंतर गॅस बंद करून याचं झाकण काढून घेतलं. हे पहा, ढोकळा आतपर्यंत अगदी परफेक्ट शिजलेला आहे. लगेचच या वाट्या एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायच्या. जाळ्यावरती काढून घेतल्यामुळे हवा खेळती राहते आणि ढोकळा सुद्धा पटकन थंड होतो. तुम्ही पाहू शकता 12 मिनिटामध्ये हा ढोकळा व्यवस्थित फुगलेला आहे. आणि हे पहा, लगेचच 5 मिनिटांनी दुसऱ्या कढईतला सुद्धा ढोकळा मी काढून घेतला. हे पहा, मस्त फुगलेला आहे. गरम असतानाच याला थोडंसं टच करून पाहिलं, लगेचच समजतंय आतून हा ढोकळा व्यवस्थित स्पॉन्जी बनलाय. हा सुद्धा एका जाळ्यावरती काढून ठेवला. थोडा वेळ हे ढोकळे आपल्याला थंड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता वाट्यांमध्ये हा ढोकळा आपण वाफवून घेतलेला आहे. याच्यावरतीच तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळी तयार झाल्यासारखी दिसते. म्हणजे आतून सुद्धा याला व्यवस्थित जाळी सुटलेली आहे, अगदी स्पॉन्जी बनलेला आहे. आता आपण एक चिमूटभरच यामध्ये हळद वापरलेली होती आणि याचा रंग पहा, अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. रेड स्पॉट्स सुद्धा दिसत नाहीत. आता ढोकळा थोडासा थंड होतोय तोपर्यंत फोडणी करून घेऊयात. तर त्यासाठी 3 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी, थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली. आलं आणि मिरचीचं थोडंसं उरलेलं वाटण सुद्धा यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा तीळ ऍड केले. तीळ तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच उडतात, त्यामुळे शेवटीच यामध्ये घालायचे. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि पिठी साखर घातलेली आहे. तर मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर जास्तच गोड ढोकळा आवडत असेल तर या पाण्यामध्ये किंवा फोडणीमध्ये थोडीशी जास्त साखर वापरू शकता, कारण हेच पाणी आपण ढोकळ्यावरती घेणार आहे. पाणी व्यवस्थित ढोकळ्यामध्ये मुरल्यानंतरच आपण ढोकळा सर्व करतो, त्यामुळे पाहिजे तशी ढोकळ्याला आंबट, गोड, तिखट चव येते. तर हे सगळं ऍड करून पाण्याला उकळी काढून घेतली. गॅस बंद केला. लक्षात ठेवा, गरम गरम हे फोडणीचं पाणी ढोकळ्यावरती घ्यायचं नाही, नाहीतर ढोकळा पूर्णपणे चिकट होईल, उपम्यासारखा दिसेल. वाट्या हलक्याशा थंड झालेल्या आहेत, पूर्णपणे थंड झालेले नाहीत. तोपर्यंतच सुरीच्या साह्याने याच्या कडा सैल करून घेतल्या. आता हातावरच हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवत आहे. हे पहा, वाटी पलटी करून 2 ते 3 वेळा फक्त टॅप केलं आणि हे पहा, याची जाळी तुम्ही पाहू शकता. बॅटर सुद्धा वाटीला अजिबात चिकटून राहिलेलं नाही आहे. तसा वाटीचा आकार सुद्धा या ढोकळ्याला आलेला आहे आणि जाळी तर तुम्ही पाहतच असाल. ढोकळा अगदी परफेक्ट बनलेला आहे. सगळ्या बाजूनी याला मस्त जाळी सुटलेली आहे. तर हे पहा, 1 वाटी बेसनपासून 4 मोठ्या वाट्या ढोकळा बनलेला आहे. प्रत्येक ढोकळा तुम्ही पाहू शकता वाटीतून अगदी अलगदपणे बाहेर निघत आहे. या वाटीला तर टॅप सुद्धा केलेलं नाही, पलटी केल्यानंतर लगेचच हा निघाला. हे पहा, दुसऱ्या कढईतला सुद्धा हा ढोकळा अगदी परफेक्ट बनलेला आहे. सगळ्या बाजूनी मस्त जाळी सुटलेली आहे, मस्त फुगलेला आहे. हे ढोकळे हलकेसे गरम आहेत, तोपर्यंतच आपण याच्यावरती पाणी काढून घेऊयात. खूप वेळा वेगवेगळ्या पद्धतीने साहित्याचं वेगवेगळं प्रमाण वापरून मी ढोकळा बनवलेला होता. हे पहा, आज जसा बनला आहे तसा कधीच बनला नव्हता, त्यामुळे मी तर खूप खुश आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. हे पहा, जाळीदार तर बनलेलाच आहे आणि तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी बनलाय. आता या दोन्हीही गोष्टी हलक्याशा गरम आहेत, तोपर्यंत याच्यावरती पाणी काढून घेऊयात. त्यामुळे काय होतं, हे जे सगळ्या फ्लेवरचं पाणी आहे ना, ते ढोकळ्याच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरलं जातं. हे पाणी यावरती घेतल्यानंतर 10 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवायचंय. यामुळे पाणी व्यवस्थित मुरलं जाईल आणि ढोकळा चवीला सुद्धा मस्त लागेल. आणि हे पहा, 10 मिनिटे झालेली आहेत, पाणी सुद्धा मुरलेलं आहे आणि तरी सुद्धा हा ढोकळा तुम्ही पाहू शकता चिकट अजिबात झालेला नाही. याची जाळी सुद्धा आहे तशीच आहे, अगदी हलवाई स्टाईल दिसत आहे. तर हे पहा, एक ढोकळा इथे मी कट करून दाखवत आहे. सुरीने कट करतानाच हा किती फ्लफी बनलेला आहे ते लगेच समजतं. आणि हे पहा, आतून सुद्धा याला मस्त जाळी सुटलेली आहे. पाणी व्यवस्थित मुरलेलं आहे आणि तरी सुद्धा हे पहा किती फ्लफी, किती स्पॉन्जी हा ढोकळा दिसत आहे. दाबल्यानंतर सुद्धा तो आहे तसा पुन्हा वरती येतोय. अगदी परफेक्ट आतमधून याला ओलसरपणा आलेला आहे, त्यामुळे खाताना सुद्धा टाळ्याला अजिबात चिकटल्यासारखं होणार नाही. तर ही अगदी परफेक्ट प्रमाणातली ढोकळ्याची रेसिपी नक्की करून पहा. अगदी बारीक सारी गोष्टी सुद्धा यामध्ये मी शेअर केलेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.